असाशी वरती गेला ही आपली साईज हाताची साईज एक नंबर साईज भेटली भारी भारी टाका पैसे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम गावाले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी मस्त की 2-3 दिवस कडक ऊन पडलं होतं आणि काल नदीवर गेलो होतो. तर नदीवरनं बऱ्यापैकी पाणी कमी झालं होतं आणि मोठे मोठे मासे होते. तर आम्ही गेलो होतो गरीला मासे पकडायला, पण गरीला काय ते मोठे मासे भेटले नाही. तर इकडे माझ्या मागे बघता इकडं समोर कसा तरी पिणे आहेत बघा. तर आता आम्ही आणलंय कांडाळी, जाळ घेऊन जातोय. बघूया किती मासे भेटतात, काय भेटतात ते बघूया आपण व्हिडिओच्या पुढे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ. तर इकडे आमची खाली ना गणपती विसर्जन करण्याची खोंड आहे. तर त्या खोंडीमध्ये मासे आहेत. काल बऱ्यापैकी पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे आता पाणी किती परत भरलं सांगता येत नाही. बघूया. हे 2 सोंडे माझ्यासोबत आहेत. दुपारची वेळ आहे आणि चाललं आता आम्ही नदीवर जाळं घेऊन मासेमारी करायला. चला. हा बघा, तर बघा पाड्या पूर्ण आटला आहे आणि आपण ज्या खोंडीमध्ये जातोय आता कोण आता बऱ्यापैकी पाणी कमी आहे. मासे आहेत तर आता बघूया गावतात काय. पाऊस आलं रे बाबा, असा गोल फिरून निवडून. तर मंडळी बघा इकडे जाळं लावलं. आता जाळं म्हणजे कांडाळी आहे ती. हे मासे वरती आलेत रे, कसात सगळे मासे वरती आलेत. कसं याल तुम्ही? पण नाही सांगतो या हळूहळू वरती. मासे दिसतं का बघा मला. बघा मासे आपल्याला हे मासे कॅच करायचे ते बघा. साईज चांगली, एक नंबर साईज आहे यांची. आधी इथपर्यंत बघा खाली आले इपर आलेत. गावली गावते पहिला मासा गावला वाटत असेल तिकडे. छोटा आहे. पिटलांगी आहे का रे? पिटलांगी. पाऊस नको रे पसा फक्त. पिटलांगी वॉट एव्हर. हे हां दुसरा मासा भेटलाय. तर आपल्याला आज खवळ्या माशाची शिकार करण्यासाठी पण खास आलेलो आहोत, पण आपल्याला हे पिटलांड्या भेटतात आहेत. दाखव. तर मंडळी प्रामुख्याने ह्या आमच्या पर्यायामध्ये ना पिटलांडी, मळ्या, खवल्या आणि वालय असे 4 प्रकारचे मासे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक तुम्हाला खरबी म्हणून एक मासा असतो, बारका असतो, पण तो आपल्या करंगलीच्या आकाराचा असतो एवढा. त्याच्यात काय मजा नाही. हा भाई पासून भारी मासा काढा नाही. टाक. मंडळी इकडे बघा, इकडे एक वरतून एक पर्याय येतो, इकडून एक पर्याय येतो आणि हा एक पर्याय जातो खाली. याचा एक होतो आणि खाली एक मोठी नदी आहे. तर बघा इकडे मासे सगळे आहेत ना, तर इकडे सगळे वरती सगळे मासे आहेत इकडे. नाही आता आम्ही जाळं बघा तिथे खाली लावलं आहे. आता मासे ना हळूहळू जाळात आम्ही वरती आणणार आहे. आज मेन टार्गेट आहेत हे 4-5 इथं खवळे मासे आहेत मोठे आणि वालाची पाती पण ह्याच्यात. थांब टाकू नकोस. इकडे वरती टाक. अरे एक नंबर साईज आहे रे. हा बघा साईज चांगला आहे. आता काय दे हे बघा सुंदर. सारपी गोमू संगतीन माझ्या तू येशील का. अरे मेली गोम, मेली आमची मर. गोम होती गोम. तर म्हणजे हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मासे अडकतात. आणि बघा ना हा दगड आहे ना मधला, हा वाला, तर ह्याच्या खाली सगळे मोठे खवळे मासे आहेत. तर हा बघा पूर्ण आम्ही असा ट्रॅप लावला गोल. तर आता आम्ही प्लॅन बी करतोय. तर बघा पूर्ण मागे ट्रॅप लावला आम्ही आणि
याच्यामध्ये तर आम्ही ना हुरा नावाची एक वनस्पती आहे ती प्रसाद आणि प्रणय आणायला गेलेत. तर हुरा म्हणजे एक अशी वनस्पती आहे की त्याच्यामध्ये तिला ठेसलं ना त्याच्यामध्ये चीक असतो. तर तो चीक पाण्यामध्ये टाकला ना तर ते माशांचे डोळे फुटतात किंवा त्यांना दिसत नाही असं बोलतात. तर ती टाकून आता आम्ही मासेमारी करणार आहोत. त्याच्यामध्ये वालाची पाती वगैरे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघूया पावतात काय. तर हे बघा तर जस्ट इंटो ह्या बघा इकडे प्रसाद आणि प्रणय आता आले आहेत लगेच. बघा हा हुराचं पान आहे. दाखव तुम्ही. हे इथे कसा असं त्याला चीक असतो बघा. डोळ्यात गेला तर डोळा म्हणजे झोमतो थोडक्यात. फुटत नव्हे डोळा झोमतो. तर आता ह्या दगडीवर ठेसणार आम्ही आणि टाकणार आणि जो काय रिझल्ट आहे ना तो बघूया आपण काय येतो. ही वेगळी पद्धत आहे मासे मारायची. आपण करूया ट्राय करूया. ज्यावेळेस पाणी कमी असेल आणि पाण्याचा फ्लो नसेल ना तर ही पद्धत सक्सेसफुल होते. पण आता काय होतं आहे थोडं पाणी वाटून झिरपून येतं आणि खाली वाहतं आहे पाणी. ते तर पाणी वाहत असेल तर तो जो चीक आहे तो पण वाहून जाणार. म्हणून तो बघूया ट्राय करून बघूया. खवळ्या माशांच्या वेटिंगवर आहेत ना ते ह्या दगडीमध्ये आहेत अजून. तर आता बघूया थोड्याच वेळात ते भेटतील आपल्याला. तर म्हणजे हा बघा खवळ्याचा पोरगा आहे. ये को खवळे इस पे खवळे आहे. आता मोठे खवळे बाकी अजून तो विषय हाड आहे. बिलाचं लपून राहिलं ते तू तिकडे हवे तिकडे पूर्ण डबल लावून ठेव. असं कसं आहे काय म्हणत कसं तू तिकडे आपली गॅप आहे कुठेतरी. एक नंबर गावला सॉलिड एक नंबर. भेटणार बरं मुश्किल आहे. म्हणजे हा बघा खावला एक नंबर गावला सॉलिड. वरती गेला वरती आलाय. वरती नाही रे चान्सच नाही. खाली कुठे दिसत नाही तू मागं बघ कुठे पाठवलं. वरती आलाय. वरती आता गावला तो. आता गावला 100% गावणार. हाय हा थांब दाखवून ठेवितच. काय रे प्रसाद हा हा जल्दी फोकस करो. मासा उडाय उडी याच्यावरून जायला सांग. इकडून कुठे आला गावला अजून काय जास्त वरती तो बारकावाला अजून तिसरा मोठा खवला भेटला आपल्याला. बास कामच. म्हणजे याच्या आधी आम्ही कधी खवला आयुष्यात कधी पकडले नव्हता. हा म्हणजे पहिल्यांदा भेटले 3 खवले सॉलिड पैकी. कुठे मोठा आहे रे. उडी मारली. हा सगळा मोठा नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून मोठा होता रे. चमकतो रे एक नंबर. मी वरती आणतो. मला मासा दिसत नाही. हा झाडाच्या खाली येते बरोबर. ये ते झालं तिकडून फिरव. मासा कुठे पण दादाच कसं घालणार तुम्हाला तिथं. उडी प्रेणे वरती ना हे तिकडून झालं. दादा फिरवतो मी. पांड्या थांब. पांड्या गेला नाही गेला कुठे जाईल खालून गेला तुझ्या नाही गेला. थांब लावलं होतं माझ्या पायाला. आता उडी मारली. हातात नको अडकला घुमव तिथंच आहे. काय करतो मला दिसत नाही. दुसरा मासा भेटला म्हणजे फायनल म्हणजे लय जोखमीचं काम केलं. भेटला काय करी काढ त्याला. मी गोलगोल फिरतो आपला. तर म्हणजे दुसरा खवल्या मासा भेटलाय. खवले वगैरे निघाले शापची आपली बाहेर काढायला.
एक नंबर मासा भेटला रे. तर मंडळी जरासा आमचा गेम फेल झाला, थोडासा फेल झाला, कारण पाण्याचा जो फ्लो आहे ना तो वाढला अचानक आणि जो आम्ही उघडा टाकला होता ना तो वाहून गेला आणि तो पाणी पूर्ण खदून झाला. त्यामुळे ते दगडीतले जे मासे होते ना ते कुठेतरी गायब झाले. 2-3 होते म्हणजे एखाद्यातली उडी मारली, बाकीची कुठे गेले काय समजलंच नाही. तर बघूया, तर बऱ्यापैकी मासे भेटले आपल्याला. तर मंडळी मस्त मासे भेटले एकदम. आता आम्ही चाललो दुसऱ्या प्लेसवर मासे पकडायला. छान मस्त 2-3 खवळे भेटलेत मोठे मोठे, बाकीच्या पिटलंड आहेत. वाले काय भेटली नाही. पंच्या धावात पडलो. दगड पूर्ण बुलबुडी झालेत. कसाच तशी ना रे कसं मागे जाळं काढतोय. तर आम्ही बघतो लोकेशनवर मासे आहेत का बघायचे, आधी असले तर पकडायचे. मजा येते मासे पकडायला पण. पाणी वाढलं पण पाणी स्टॉप झालं पण इथे रे. तर मंडळा बघा इकडे ना मग अशी पाण्याचा फ्लो जास्त होता म्हणून काय केलं बघा, हे पाणी आहे ना पूर्ण बघा इकडून आम्ही खाली नेतोय बघा असं. ह्या पाळामध्ये ह्या पालकांडामध्ये लय मासे आहेत मोठे मोठे. आता कसा गेम करतील लोक प्रेरणेने तसाच. लय मजा येते मासे पकडायला आणि मासा भेटला तर अजून मजा येते. गोल फिरो गोल खदली केलं पाणी खायला. हा काढ ती दगड पण काढते कशी एक. तर मंडळी बघा इकडे पूर्ण जाळं फिरवलं, पूर्ण असं गोल बघा गोल फिरवलं जाळं आणि आता उचलायला तयार. हे थोडं पुढे पण आहे. हा अवकाश अवकाश एकदम चोक्षी बाय. तर हे मासे आम्ही मंडळी, तर हे मासे आम्ही मंडळी 2 ते 3 वेळा बघून गेलो होते. हा एक होतो सॉलिड आहे रे. तर 2-3 वेळा बघून गेलो आम्ही मासे, पण काय आम्हाला काय भेटले नव्हते याच्या आधी. तर ह्यावेळी आम्ही 100% म्हणजे काय 102% घेऊन जाणार माशाला या. तर मंडळी माझ्या मागे बघू शकता इकडे प्रसाद आहे आणि प्रेरणा आहे. तर या झाडाच्या ना खाली खोडामध्ये मासे आहेत, खाली पूर्ण तळामध्ये एक नंबर मासे. साईज बघा ना सुपर. भेटलं तर काय कामात 25 एकदम. बघूया मग गँगची गँग आली होती. हात घाल. एक नंबर भेटला. काय ती टाकत सगळं त्याला होतं रे ना उडवी. आपण एका होणार नाही त्याला कुठला तोंड पुरं हे तोंड दाब डोळा नको. आपण दोन तोंड दाब पुरं काय करत आला सांगतो तिकडे रे. आला वरती रे उडी वाटतं वाटतंय. इकडे माझ्याकडे फेका इकडे रे. नाही पकडणार मी. एक नंबर मासा भेटला. तुम्हाला साईज दाखवतो माशाची काय ती. खवल्या मासा लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आम्ही खवल्या माशाची मासेमारी करतो. ते पण असं पाणी हातावर ठेव हातावर ठेव. हात रे. अरे हे आणतात जीवराज आणि साईज याला. ही आपली साईज हाताची साईज एक नंबर. दाखव असा. ओ बेंडी. अरे बाय बाय अरे गेली नाही तू झाला ना तो गार झालाय. इकडं एक नंबर साईज भेटली भारी भारी. टाका पिशीमध्ये. लावला लावला हा गावला 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 गावला. दुसरा गावला. अरे हा बारकी जायचं पण इथेही आला होता रे. इथं आला होता एक. इथे ओपन नाही ना तसाच. इथे ओपन नाही ना. तोंड दाब तोंड दाब. हा असं नाही तोंड तसं तोंड नव्हे. आडवा दाखव. इथे 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 हा उडव. हा बघ एक नंबर साईज सॉलिड. बघा मासा मोठा अजून बाकी आहे. होय काय हे गावतात मध्ये पाणी हल्लं नाही पाहिजे. फक्त किती पडलं पायाची बरे. हा 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 गेला गावला नाही गेला 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 तिकडे गेला. कुठे जाणार
कसं गावलं एक यांना पाहता आम्ही वाटून खालून दोघांना असं काय तसाच थांबतो इला इला आम्ही काम टाकलं हा बघा एक त्याच्यामुळे सगळं तो दाब 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 कुठे कुठे दाब झाला मोबाईल बघावून टोडून टोडून वाचतोय आईच्या गावात साईज आज म्हणजे मजा झाली एकदम रे साईज बघा म्हणते हे काय तर मंडळी बऱ्यापैकी मासे पकडलेत बऱ्यापैकी खवळे मासे पकडलेत आम्ही त्यासाठी आलो होतो तर प्लॅन अनसक्सेसफुल झाला होता त्यानंतर सक्सेसफुल झाला तर खूप मजा आली मासे पकडायला तर किती मासे भेटले दाखवतो तुम्हाला मी तर आता हे जाळा गुंडलाचं काम करतात तसं तुम्ही तर नाही तर यातले 2 मासे सुटले आमचे वाचले ती काढ तर मंडळी बघा दाखवतो तुम्हाला मी किती मासे भेटले ते बघा 7 खवळे आहेत सॉलिड एकदम ही साईज मस्त आहे हा मस्त आहे अशी 7 खवळे आहेत बाकी सगळे पिटलँड आहेत ही साईज पाहिजे आपल्याला मेन आपल्याला एवढे सगळे मासे भेटले बघा कसलं मासे भेटत आहे टाक एक नंबर मासे भेटले बघा तर मंडळी साधारणतः आम्ही 2-2:30 वाजता गेलो होतो नदीवर मासे पकडायला तर मागच्या वेळी आम्ही ना त्या खोंडीमध्ये खवळे मासे बघितले होते पण ते काय गरीला भेटले नाही म्हटलं नेक्स्ट टाइम जाळं आणूया आणि भेटतील का बघूया तर आज जाळं घेतलं होतं कांडाळी आणि ट्राय केलं तर खूप वेळ मासे भेटत नव्हते त्यानंतर एक खवळा मासा भेटला आणि त्यानंतर जी काही सुरुवात झालेली मासे भेटायला ती अप्रतिम होती आणि मजा होती ती काही विचारूच नका सॉलिड कारण आम्हाला फर्स्ट टाइम मासे भेटलं खवळे मासे ते पण याआधी आमच्या घरीला किंवा जाळ्याला कधी खवळा मासा लागलाच नव्हता तर साधारणतः 7 ते 8 खवळे मासे भेटलेत पाऊस आलाय तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा त्याप्रमाणे आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेले बेल आयकॉन देखील दाबा आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्या घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर